निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। गंगामाईच्या पवित्र काठावरती चालू असलेली श्रीमद भागवताची कथा। राजा परीक्षितीला शुकाचार्य वर्णन करून सांगतायत तीच कथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या आपल्या तोरणा गावामध्ये चालू आहे। आज कथेचा 5वा दिवस। समस्त गुणीजनांच्या साथीमध्ये ही असणारी कथा चालू आहे। काल आपण या कथेमध्ये दत्तजन्म आख्यानापर्यंत आलो होतो। काल भगवान दत्तात्रय प्रभूंचा जन्म झाला। ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले। ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला
भगवान दत्तात्रय प्रभू जगाच्या उद्धारासाठी ब्रह्म विष्णू महेश्वराने अवतार धारण केला. अवताराला आलेले ब्रह्म, अवताराला आलेले विष्णू आणि अवताराला आलेले महेश्वर म्हणजे भगवान दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे. इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केलेली आहे. आणि पुढे प्रश्न राजा परीक्षिती करतो आहे, एक मुलगी तिचं नाव सती, त्या सतीचं काय झालं सांगा. असा प्रश्न विचारल्याच्या नंतर सांगायला लागले, ती सती दक्ष प्रजापतीची कन्या, तिला संतती झाली नाही, तिने स्वतःचं शरीर जाळलं. दक्ष प्रजापती झाला, गर्भात आला, त्याने यज्ञ केला, वाजपे नावाचा यज्ञ. यज्ञामध्ये ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेश्वर सर्वच जमलेले आहेत. मोठ्या थाटामाटामध्ये यज्ञ असणारा चालू आहे. आणि त्या यज्ञामध्ये भगवान भोलेनाथाला, विष्णुदेवाला, ब्रह्मदेवाला आमंत्रण दिलेलं आहे. अनेक देशोदेशीचे राजे महाराजे, देव सरोवर किन्नर नर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिव्य आणि भव्य स्वरूपाचा वाजपे नावाचा यज्ञ चालू आहे. आणि या यज्ञासाठी सर्वजण आलेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत. दक्ष हा राजा आहे, प्रजापती आहे. तो दक्ष सगळ्यात शेवटी आला. आणि राजा दक्ष आल्याच्या नंतर सगळी जण उठून उभं टाकली. पण ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेश्वर म्हणजे भोलेनाथ उठून उभं टाकले नाही. राजा दक्षाला राग आला आणि राजा दक्ष म्हणायला लागला, मी यज्ञाच्या मंडपात आल्याच्या नंतर हा माझा जावई भोलेनाथ हा उठून उभं टाकला नाही. मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याला कळू नये. ब्रह्मदेव माझा बाप आहे, विष्णुदेव हे आराध्य आहे, पण हा तरी माझा जावई आहे, याला कळायला नको. राग आला आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. तुला अक्कल नाही? गळ्यामध्ये सर्प धारण करतो, डमरू त्रिशूल धारण करतो, मसनवट्ट्यामध्ये राहतो, चिताभस्म अंगाला लावतो, मसनवट्ट्यात राहणारा तू, तुला अजिबात अक्कल नाही. राजा दक्ष शिव्या द्यायला लागला. आणि असणार महाराज हातात खापर घेऊन फिरतो, सर्प भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, अशी तुझी स्थिती आहे. आणि त्या ठिकाणी असणार ज्यावेळी शिव्या देत होता त्यावेळी नंदीला राग आला आणि नंदीनं शाप दिला. कारण भोलेनाथ हे भोलेनाथच आहे.
नंदीला राग आला, नंदीने शाप दिला दक्षाला, जा माझ्या भोलेनाथाची निंदा करतोयस ना, माझ्या भोलेनाथाला शिव्या देतोयस ना, तुझं मुंडकं उडवलं जाईल आणि तुला आजा पुत्राचं मुंडकं बसवल्याच्या नंतर तू ब्या 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 करत राहशील, असा शाप नंदीनं प्राप्त करून दिला. आणि असणार भगवान भोलेनाथ कुणालाही काही न म्हणता निघून गेले. अपमान झाला यज्ञामध्ये आणि भोलेनाथाला चीड प्राप्त व्हावी यासाठी एक दुसरा यज्ञ पुन्हा दक्ष राजाने केला, बृहस्पती सौ नामाचा यज्ञ. दुसऱ्या यज्ञामध्ये सगळ्यांनाच आमंत्रण दिली, पण भोलेनाथाला आणि सती आई साहेबाला आमंत्रण दिलं नाही. भोलेनाथ आणि सती आई साहेब यांना आमंत्रण प्राप्त झालं नाही. बृहस्पती सौ नावाचा यज्ञ चालू झालेला आहे. देव सुरवर किन्नर नर सगळ्या देवांची भर 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 विमानं जायला लागलेली आहेत आणि एक विमान कैलास पर्वतावरती उतरलं आणि सती आई साहेबाला म्हणायला लागले, का हो सतीबाई, तुमच्या बापानं यज्ञाचं आयोजन केलंय, तुम्हाला आमंत्रण नाही का? तिने सांगितलं तिला आमंत्रण नव्हतं, पण ती म्हटली आहे हो, तुम्ही चला आम्ही येऊ. आणि मग महाराज सती आई साहेबांना दुःख झालं, माझ्या बापानं यज्ञ केला पण मला आमंत्रण दिलं नाही. आणि ती भोलेनाथांकडे आली, स्वामी माझ्या वडिलांनी राजा दक्षांनी यज्ञाचं आयोजन केलंय, थोडं शांत राहता का? आता एवढ्या समोरच्यांना शांत बसवा ना थोडं. अवधूत पाटील यांना विनंती आहे, त्यांनी कथा मंडपाकडे यायचंय. अवधूतरावजी पाटील हिवराळे यांनी कथा मंडपाकडे यायचंय. यज्ञासाठी जी विमाने चालायला लागलेली आहेत आणि सती आई साहेब भोलेनाथांकडे आल्या, स्वामी माझ्या बापाने यज्ञाचं आयोजन केलंय, मी जाऊ का? भोलेनाथ म्हटले, आमंत्रण आलंय का? म्हणे नाही. मग आमंत्रण नाही तिथं जायचं नसतं. काही ठिकाणी आमंत्रणाविना जायचं असतं आणि काही ठिकाणी आमंत्रण असेपर्यंत जायचं नाही. एखाद्याचं लग्न आहे, त्यानं आपल्याला आमंत्रण दिलं असेल तरच त्याच्या लग्नाला जायचं. आणि एखाद्या जर मनुष्य मेलेला असेल आणि तीच बातमी आपल्याला कळाली असेल तर त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहायची, आपण होऊन जायचं. एखाद्याच्या लग्नासाठी साखरपुड्यासाठी आमंत्रणाविना जायचं नाही. एखाद्याच्या पंक्तीला जर जायचं असेल तर आमंत्रणाविना जायचं नाही. आणि जर भागवत कथा चालू असेल, भागवत कथेचा भंडारा असेल, महाप्रसाद असेल तर आमंत्रणाची वाट पाहायची नाही. सती आपल्याला आमंत्रण नाही, आपल्याला जाता येणार नाही.
का हो? माझ्या वडिलांचंच तर घर आहे. बापाच्या घरी जाण्यासाठी मुलीला आमंत्रण लागतं का? सती जरी तू त्यांची मुलगी असेल तरी माझी पत्नी आहेस. आणि जोपर्यंत तुझं कन्यादान झालं नाही तोपर्यंत तुझा त्यांच्यावरती परिपूर्ण अधिकार होता. मात्र कन्यादान करून त्यांनी माझ्यासोबत तुझा विवाह लावून दिलेला आहे. पूर्वीसारखा तुझा अधिकार राहिला नाही. तू त्यांची आता कोण आहेस? अतिथी आहेस. आमंत्रण असेल तरच तुला जाता येतं, नाही तर तू जाऊ शकत नाहीस. हे ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी दुःख झालं आणि पुन्हा विनंती करायला लागली. का हो जाऊ का? माझ्या बापाचं घर आहे. अनेक देशोदेशीचे राजे महाराजे चाललेले आहेत. विष्णू लोकातून, ब्रह्म लोकातून, देवलोकातून असणाऱ्या स्वाऱ्या निघालेल्या आहेत. मी जाणार म्हणजे जाणार आहे. सगळ्या माझ्या बहिणी आल्या असतील. किती आनंदाचा उत्सव त्या ठिकाणी चालू असेल हो. जाणार आहे मी. जाऊ द्या मला. भोलेनाथ म्हटले तू अशी ऐकणारी नाहीस. मग असणार महाराज. भोलेनाथांनी विचार केला आणि नंदीला सोबत पाठवून दिलं. नंदी समवेत सती आई साहेब आपल्या माहेरी यज्ञ मंडपाकडे जायला लागल्या. आपल्या माहेरामध्ये ज्यावेळी त्या पोहोचल्या त्यावेळी आई दारालाच उभा टाकलेली होती. सती आई साहेबांनी आईला बोलण्याचा प्रयत्न केला. अवधूतरावजी पाटील तुम्ही थोडं इकडे येऊन जा. ही मुलं तुमच्याशिवाय शांत बसत नाहीत म्हणे. सती आई साहेबांची आई दाराला चुबा टाकून आहे. पण सती आई साहेबांना ती बोलली नाही. दुःख झालं. माझी आई आहे पण मला बोलत नाहीये. आणि पुढे गेल्याच्या नंतर सती आई साहेबांच्या बहिणी होत्या. सती आई साहेबांच्या बहिणी सतीला चिडवायला लागल्या. का ग एकटीच आलीस? आमंत्रणाविना आलीस? लाज नाही वाटत तुला? बापानं आमंत्रण दिलंय का तुला? वाळीत टाकलंय तुला, वाळीत. आणि तो तुझा नवरा आला नाही? सर्प धारण करणारा, गळ्यामध्ये रुंड माळा धारण करणारा, व्याघ्रांबर परिधान करणारा, चिताभस्म अंगाला जो परिधान करतो, जटाधारी आला नाही तो तुझा नवरा? फार दुःख झालं महाराज. दुःख प्राप्त झालं. रडायला लागली. बहिणींपासून आईपासून पुढे बापापर्यंत गेली. आणि बाप म्हणतो का आलीस? तुला आमंत्रण दिलं होतं कोणी? का आलीस? त्यावेळी तिला दुःख झालं आणि तिने विचार केला. मालकानं सांगितलं होतं जाऊ नको, तरीही मी आले. आणि जर मालकांकडे जाता गेले तर माझा अपमान झालाय, मला नाही सहन होणार. त्या सती आई साहेबानं जळत्या यज्ञाच्या कुंडामध्ये उडी मारली आणि ती धडधड 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 जळायला लागली. ज्यावेळी भोलेनाथाला कळालं सती जळते
भोलेनाथाने उपटला आणि हजारो वीरभद्र तयार झाले, हजारो आणि त्या वीरभद्रांनी दक्ष राजावरती आक्रमण केलेलं आहे। दक्षाचं सैन्य आणि वीरभद्र यामध्ये घनघोर युद्ध चालू झालं। एकमेकावरती वार प्रतिवार करतायत, घनघोर असणारे युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या कचाट्यामध्ये एका वीरभद्रानं दक्ष राजाचं मुंडकं तलवारीनं वेगळं केलं आणि दक्ष राजा धारातीर्थी पडलेला आहे, धारातीर्थी पडलाय दक्ष राजा। आणि भोलेनाथ प्रकट झाले। भोलेनाथांना दक्ष राजाची पत्नी प्रसूती म्हणायला लागली का? माझे मालक सुद्धा धर्माचंच कार्य करत होते, तुम्ही त्यांचा वध केला, माझ्या सौभाग्याचं रक्षण करा, हवं तुम्ही त्यांच्या वतीनं तुमची माफी मागते। प्रसूती भोलेनाथाची सासूबाई ज्यावेळी विनंती करते ना, भोलेनाथ शांत झाले आणि भोलेनाथांनी म्हटलं, जा, जो प्राणी पहिल्यांदा तुम्हाला भेटेल त्याचं शीर कापून आणा। शोधाशोध चालू झाली आणि पहिल्यांदा प्राणी भेटला तो बोकड। तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बकरू, बकरच ना? बकर, त्याला बोकड म्हणतात। आता प्रांत बदलला का भाषा बदलते। त्या बकऱ्याचं मुंडकं काढलं आणि दक्ष राजाला बसवलं। आता दक्ष राजाला बोलताच येईना, मे 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 असं करायला लागले आणि भोलेनाथ हसले। भोलेनाथांना जर प्रसन्न करायचं झालं तर आजही काही लोक असं, हे ओरिजिनल। भोलेनाथांना जर प्रसन्न करायचं झालं तर आजही काही लोक असा आवाज काढून टाळ्या बडवतात। दक्ष राजाला जिवंत केलं आणि यज्ञामध्ये जळत असलेली ती सती, तिचं शरीर भोलेनाथांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि आकाश मार्ग भोलेनाथ जाई लागले। इंद्रानं विचार केला, विष्णुदेवाला म्हटले, भगवंता आता जर या सतीचा जर स्फोट झाला तर काहीच शिल्लक राहणार नाही, तुम्ही काहीतरी करा। विष्णुदेवानं आपल्या हातामध्ये धनुष्य घेतला आणि त्या सती आई साहेबाच्या शरीरावरती धनुष्याचा वार केला आणि त्या शरीराचे 52 तुकडे झाले, 52, आणि ती 52 शक्तिपीठ आजही आपल्या भारतात शिल्लक आहे। त्यापैकी 3.5 शक्तिपीठ ही महाराष्ट्रात आहेत। अशी आई भवानी माता ही शक्तिपीठाच्या रूपाने स्थिर झालेली आहे। आई भवानी तुझ्या कृपेने तारती भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारती भक्ताला। आई भवानी तुझ्या कृपेने तारती भक्ताला, अगाध महिमा तुझी मावली वारी संतताला। आई कृपा करी माझ्यावरी रागवित रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी रागवित रात सारी। आज
शक्तिपीठांची स्थापना महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहेत? 3.5. कोणकोणती? तुळजापूर, माहूर, वणीची सप्तशृंगी, आणि गडचांद. 3.5 शक्तिपीठामध्ये महाराष्ट्रात आहेत. वर्णन करून सांगायला लागले. सती आई साहेब जळाल्या आणि असणार महाराज. सती आई साहेब ज्यावेळी जळाल्या त्यावेळी 52 शक्तिपीठाच्या रूपानं त्या ठिकाणी असणार सती आई साहेब स्थापन झाल्या आणि पुन्हा विचारायला लागले, सृष्टीची निर्मिती पुन्हा काय झाली हे सांगा. आणि सांगतात 3 मुलींचं चरित्र झालं. आता 2 मुलं होती, त्यातला एक प्रियव्रत नावाचा मुलगा हा ब्रह्मचारी राहिला. त्याला व्रत प्रिय होतं म्हणून तो प्रियव्रत. आणि एक उत्तानपाद नावाचा मुलगा. त्याचं चरित्र सांगायला लागले. उत्तानपाद याची पत्नी, तिचं नाव सुनीती, हिला बरेच दिवस मूल झालं नाही म्हणून उत्तानपादानं दुसरं लग्न केलं. तिचं नाव सुरुची. सुनीती आणि सुरुची या 2 मुली म्हणजे 2 पत्नी उत्तानपादाला झाल्या. सुरुची आणि सुनीती या दोघांनाही पुन्हा एक मुलं झाली. सुनीतीला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. एके दिवशी तो ध्रुव बाळ बापाच्या मांडीवरती जाऊन बसलेला आहे. एवढ्यामध्ये सुरुचीनं बघितलं. सुरुची धावत 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 आली आणि सुरुची म्हणायला लागली, उतर बापाच्या मांडीवरून खाली, तुला मांडीवरती बसण्याचा अधिकार नाही.
का तुला बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर माझ्या पोटाला जन्म घेऊन ये, तेव्हाच तुला मांडीवरती बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. ध्रुव बाळ रडायला लागला. आपल्या आई जवळती आला. आई, मी बाबांच्या मांडीवरती बसलो होतो. माझ्या छोट्या आईनं मला खाली उतरवलं आणि ती म्हणते, तुला जर बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर तू मृत्यू पाव, मरून माझ्या पोटाला जन्माला ये आणि मग बापाच्या मांडीवरती बस. का ग आई, मी बाबाच्या मांडीवरती बसू नाही शकत. ध्रुव बाळाची आई सुनीती ती म्हणते, बाळा अरे बापाच्याच मांडीवरती जर बसायचं असेल तर या बापाची मांडी जास्त काळ टिकणाऱ्यातली नाही. शेवटपर्यंत जर तुला त्या बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर त्यासाठी तुला जगाच्या मालकाच्याच मांडीवरती बसावं लागेल. तो जगाचा मालक तो बाप, त्याच्या मांडीवरती जाऊन बस. काय करू आई, त्याच्या मांडीवरती बसण्यासाठी मला काय करावं लागेल. आणि त्यावेळी ती सांगायला लागली, जर तुला बापाच्या मांडीवरती जर बसायचं असेल, जगाच्या मालकाच्या मांडीवरती जर बसायचं असेल तर तुला तप केलं पाहिजे. तू तपश्चर्या कर, बापाची मांडी तुला प्राप्त होईल. 5 वर्षाचा ध्रुव बाळ आहे. आईला वाटलं जाणार नाही, पण तो ध्रुव बाळ वनामध्ये जाण्यासाठी निघाला. 5 वर्षाचं लेकरू वनात जाण्यासाठी निघालं. भयासुर वातावरण आहे. व्याघ्र, सिंह, पशु पक्षी, हरिण, कोल्हा, लांडगा अनेक प्राण्यांच्या संगतीमध्ये ते बाळ जंगलामध्ये गेलं. वटवृक्षाच्या खाली बसून त्यानं तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे. त्यानं असं तप केलं 3 महिने, पण भगवान परमात्मा त्याला काही प्रसन्न झाले नाहीत. आणि मग त्यानं विचार केला, असा जर जगाचा मालक मला प्रसन्न होत नसेल, म्हणे मी काय केलं पाहिजे. त्यानं अन्नाचा त्याग केला आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करायला लागला. 4था महिनाही निघून गेला, पण भगवान परमात्मा काही भेटला नाही. ध्रुव बाळ म्हणतो, भगवंता मी पाणी पिऊन तपश्चर्या करतो म्हणून तुम्हाला नाही भेटत ना, मी आजपासून पाणीही बंद करतो. आणि ध्रुव बाळानं पाणीही बंद केलं. आणि ध्रुव बाळ पाणी न पिता, अन्न न खाता तपश्चर्या करायला लागला. ध्यानी मनी स्वप्नी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, अशीच त्याची स्थिती प्राप्त झाली. आणि तो भजन करायला लागला. ओम नमो नारायणा, कृष्णा गोविंदा मुकुंदा हरे माधवा, भजन करायला लागला. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरे ओम नमो नारायण, हरे
आवाज 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 हो, बोला की सगळ्यांनी. हरि ओम नमो नारायणा. हरि ओम नमो
झालंय भात वरण तयार झालंय, थोडा आवाज येऊ द्या. आवाजच नाही तुमचा. आता आम्ही माईक बंद करायचा. आम्ही दोघच आहोत ना, तुम्ही एवढे सगळे आहोत ना. ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम ओम नमो नारायण. नारायणाचं स्मरण करायला लागलेलं आहे आणि त्या भगवंताचं मंगल स्तवन करत होता. 5 महिने निघून गेले, तपश्चर्या चालू आहे, पण भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाला नाही. ध्रुवानं विचार केला, मी पाणी पिऊन तपश्चर्या करतोय ना, म्हणून तो भगवान परमात्मा मला भेटत नसेल. कदाचित त्यानं पाणीही बंद केलं, तप करायला लागला, नाही भेटला. विचार केला, मी श्वास उच्चवास घेऊन तपश्चर्या करतोय ना, मी आता श्वास उच्चवासही बंद करतो. श्वास उच्चवास रोखून त्यानं तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी ध्रुव बाळाच्या डोळ्याच्या समोरून उभं टाकला. ध्रुवा, डोळे उघडा. ध्रुवा, उघडा डोळे. ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि ध्रुव बाळ म्हणायला लागला, कोण तुम्ही? मीच तो ज्याच्यासाठी तू तपश्चर्या करत होता, तुम्हीच आहे. आणि मग महाराज ध्रुव बाळानं त्या जगाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. ब्रह्मांडाच्या धन्याचं दर्शन झालं आणि ध्रुव बाळ भगवंतानं त्याला म्हटलं, तुला काय पाहिजे? मग तो म्हणतो, मला काही नको. माझ्या आईनं सांगितलं तुझी मांडी पाहिजे. तुझी मांडी माग म्हटली माझी आई. मग भगवंतानं त्याला आढळ पदाची प्राप्ती करून दिली. आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. हे वनी एकटे ध्रुव बाळ, वनी एकटे ध्रुव बाळ, ध्रुव बाळ, वनी एकटे ध्रुव बाळ, दयाशी दिदले पद आढळ, दिदले पद
हे दिदले पद आढळ आपुलियाला दिदले वनी एकले ध्रुव बाळ तयाशी भवनी कृपाळ तयासी भवनी कृपा होऊनी कृपाळ दिदले पद आढळ दिदले पद आढळ आपुलिया लाजा आपुलिया लाजा लाजा भगवंतानं त्याला आढळ पदाची प्राप्ती करून दिली. न देखे न चलवे जना चालते वाटे घाटली लोळणी गा हरिनाम बोभाटे पावला त्या कारणे धाव घातली नेटे. ध्रुव बाळानं तप केलं आणि जगाचा मालक त्यांना प्राप्त झाला. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर तप करावं लागतं. 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं भगवंताला प्राप्त केलं. मग आम्हा तुम्हाला तो प्राप्त होणार आहे का नाही? होणार आहे. मात्र तपश्चर्या त्याची मात्र केली पाहिजे. ध्रुव आख्यान या ठिकाणी असणार संपत आणि जड भरत राजाची कथा या ठिकाणी असणार येते. भरत नावाचा राजा या भारत देशावरून त्याचं नाव भरत पडलं. मोठा कर्तबगार राजा आहे. या भारतामध्ये 2-4 भरत झाले. एक प्रभू रामचंद्राचा भाऊ भरत, एक हा जड भरत, एक भर्तृहरी. त्या भरतानं महाराज उज्जैन नगराचा राजा भर्तृहरी एक झाला आणि कर्तबगार भरत. त्या भरताच्या पत्नीचं नाव, त्याला 5 मुलं होती. सुमती, राष्ट्रभूर्त, आर्यतन, धूम्रकेतू आणि सुदर्शन. 1000 वर्ष त्या भरताने या भारतावरती राज्य केलं आणि पुढे असणार 1000 वर्ष राज्य केल्याच्या नंतर त्याला विरक्ती प्राप्त झाली.
राज्य करून विरक्ती प्राप्त होणं महत्वाचं आहे. आम्हाला होत नाही. जोपर्यंत आम्हाला विरक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचा उद्धार नाही. भोग घेऊन त्याचा त्याग करणं महत्वाचं आहे. जसं तुकोबरांनी केलं पहा. प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागिली, अनुतापाच्या ज्वाळे देह बुद्धी हरिली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अंता म्हणता दौडून निज शांती वरिली. प्रपंच केला आणि त्या प्रपंचाचा त्याग केला. त्याचा त्याग करणं महत्वाचं आहे. जोपर्यंत प्रपंचातून विरक्ती वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत उद्धार होऊ शकत नाही. आम्हा तुम्हाला वैराग्य प्राप्त होतं का? होतं महाराज. पण आमचं वैराग्य कसं? जो वरी तो वरी वैराग्याच्या गोष्टी. आमचं वैराग्य कसं? स्मशान वैराग्य. एखाद्या माणसाला मसनवट्ट्याचं घालायला आम्ही तुम्ही गेलो, त्या मसनवट्ट्यात आम्हाला वैराग्य प्राप्त होतं. मग मसनवट्ट्यात म्हणतात आमच्या काही माऊल्या, माय कुणी कुणाचं नव बाई, एवढं लई सगळं कराव, एका दिवशी सगळं सोडून जावं. माय काही नव करूच नाही. आता असला संसार करण्यापेक्षा न केलेला बरा बाई. असं तोंडाला पदर लावून रडत रडत त्यानं किती केला, निघून गेला. कुठं? मसनवट्ट्यात. एक माय अशीच म्हणली, मसनवट्ट्यातून निघाली की मी म्हणलो, माय थांबा, कराव कराव मराव कशाला कराव, संसारच करून म्हणला. त्या चला म्हणलो कोलंबीच्या मठात माणसंच नाहीत, पाऱ्याला 2 महिने पारा कर. हाय बर आहेस बापू, माझ्या म्हशीचं दूध कोण काढते म्हणली लगेच. आमचं वैराग्य म्हणजे लटक वैराग्य. क्षणिक वैराग्य प्राप्त होतं आम्हाला. क्षणिक लटक वैराग्य प्राप्त होतो. पहा तुम्ही, बाळांत स्त्रीचं वैराग्य शास्त्र अर्थ सांगत. स्त्री बाळांत होते ना, त्यावेळी बाळांत अवस्थेत स्त्रीला ज्या वेदना होतात प्रसूतीच्या काळातल्या, त्या वेदना मोठ्या असह्य असतात. आणि ती स्त्री म्हणते, एवढ्याच वेदना मला होत असतील तर हे मला मूलच नको, नको मला मूल. आणि ज्यावेळी ती सुंदर बाळाला जन्म देते ना, त्यावेळी मग डॉक्टरनं म्हणावं, तुम्ही मूल नको म्हणत होता, देऊ का दुसऱ्याला? ते माझं आहे. मग त्याला किंचितही त्रास होऊ देत नाही. नको म्हणणारी त्याला गळ्याला लावते. महाराज, प्रसूती काळातलं वैराग्य, स्मशानातलं वैराग्य, डॉक्टर पुढे जे वैराग्य प्राप्त होतं ना, ते वैराग्य. एका बाबाला शुगर झाला. दवाखान्यात गेले डॉक्टर साहेब, चक्कर येऊ लागली, हो अंधारी येऊ लागली, चला वाटणा झाले. डॉक्टरनं सांगितलं, बाबा तुमचा शुगर वाढलाय, डायबिटीज, साखर खाऊ नका, अजिबात साखर खायची नाही. डॉक्टर साहेब आल्यावर मरतोच म्हणले. खायना साहेब, मी अजिबात साखर खायना साहेब, मी तर खायना पण खाणाऱ्याच्या मातीला जाईना साहेब.
2 महिन्याचा काळ गेला आणि 2 महिन्याला भागवत कथान सप्ताह तोरण्यातला चालू झाला आणि तोरण्यातल्या सप्त्याच्या पंक्तीला गुलाबजाम केलं. मोठे मोठे गुलाबजाम, काळे भोर गुलाबजाम, पाकातले गोडचिट गुलाबजाम. असं पंगत वाढल्यावर बाबा पंक्तीला बसले. टोपलं गुलाबजामचं इकडी आणि बाबा तिकडी. बाबा बसूनच मानवरी कराले. बघलं मजासारखं बसलं होतं. ते म्हणलं बाबा काय बघलाल्या? म्हणलं गुलाबजाम केलंय हो. म्हणले तुम्हाला येते की? आम्हाला जमना हो. काय झालंय? आम्हाला शुगर आहे हो. डॉक्टरनं खाऊ नको म्हणले. काय करा बाबा? शुगर असलं तर देवाच्या दारातलं खायला तर काहीच होईना. प्रसाद आहे देवाच्या दारातला खा असं म्हणत्या की. तसं झालं बघतो मग म्हणला. पहिल्या सुरला वाढणाऱ्यानं 2 टाकले. ह्याला म्हणला टाक टाक टाक. वाढणाऱ्याच्या काय बापात चले. त्यानं 6 टाकले. 6 पुंडलिक होण्याच्या आधीच हाणलं. 2 महिने झालं गोड खाल्लं नव्हतं. दुसऱ्या बारीला गुलाबजामचं टोपलं आलं. पुन्हा 6 हाणलं. अजून टोपल्याकडे बघूच लागलं. माझ्यासारखं जवळ बसलेलं म्हणे जामून वाल्या रेगडी टाक बाबाला. म्हणला पुरी हो. वाढणारी लई हिशोबाची. उगा घे नक्का हो. घे वाया जाते. जाऊ दे. नाश होते. होऊ दे. हान. 18 गुलाबजाम खाल्ला. 18. पंगत उठली. लोक म्हणले बाबा उठा की. म्हणला कसकी चोल आले म्हणला. मला अंधारी चेवल आली. मला चक्करच आणले म्हणला. जाग्यावर मेल ते. मेल. डॉक्टर पुढं वैराग्य प्राप्त झालं पण जामून बघल्यावर संपलं वैराग्य. असं नाही. विरक्ती प्राप्त झाली पाहिजे. वैराग्य नोहे वैराग्य सोपा रे. सोपा नाही वैराग्य. राजा भरताचं वैराग्य का सामान्य नाही महाराज. नाही. त्याने दिगमंडळ जिंकले. समुद्र वलयांकित राज्य केले. नानाविध भोग भोगिले. जे नाही देखिले सुरवरी. एवढं राज्य भोगलं आणि त्या राजाचा त्याग केला पाहिजे. कारण जीवनामध्ये भगवान परमात्मा प्राप्त व्हायचं असेल तर वैराग्य साधूनच भजनाला लागावं लागतं. कारण आपला कैवारी दुसरा कुणीच नाही महाराज. तोच आहे. सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी वारी. म्हणा रामदास महाराज. हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 माझ्या तो तिरुनगरवारी. जवळवारी भरी लागली वारी. देवा
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी वारी माझ्या मल्हारीची वारी कारण देवाविना आमचा कैवारी कुणी होऊ शकत नाही तपश्चर्या करायला लागला गंडकी नदीच्या काठावरती पुलह नावाच्या आश्रमामध्ये तपश्चर्या राजा करतोय आणि तिथं एके दिवशी राजा स्नान करतोय आणि स्नान करून अर्धे देतोय अर्धे म्हणजे कळते ना नदीमध्ये स्नान केल्याच्या नंतर कुठल्याही तीर्थामध्ये स्नान झाल्याच्या नंतर अर्धे द्यावं तीर्थात जाऊन तुम्ही स्नान करताना चंद्रभागेला गेल्याच्या नंतर स्नान कसं करता जायचं बुडायचं निघून यायचं असं नाही तीर्थात स्नान करत असताना 3 डुबक्या मारायच्या किती आजपर्यंत जरी हुकला असेल तरी इथून पुढं 3 डुबक्या मारायच्या कमीत कमी पाण्यात 2 मिनिट बसायचे का डुबकीला किती मिनिट चुकलं का माझं कमीत कमी 10 सेकंद का डुबकी मारल्याच्या नंतर आपलं पाप वरती तरंगत आपल्याला असलेलं पाप वाहून जाईपर्यंत मध्ये थांबायचं आपण तसं नाही करत नाक दाबून मध्ये डुबलो का लगेच वरीन ते खांद्यावर पाप घरी संगच येते कमीत कमी 10 सेकंद तरी पाण्यामध्ये थांबायचं 3 वेळा मग बेंबी इतक्या पाण्यात थांबून पहिला अर्ध्य सूर्याला दुसरा अर्ध्य स्वतःला तिसरा अर्ध्य पितरांना आणि चौथा अर्ध्य साधू संतांना 4 वेळा अर्ध्य द्यायचं आणि मग स्नान तीर्थातलं पूर्ण होतं राजा गंडकी नदीच्या पात्रामध्ये बेंबी इतक्या पाण्यात थांबून अर्ध्य देतोय आणि अर्धे देण्यासाठी पाणी ओंजळीत राजाने घेतलं आणि महाराज राजानं पाणी ओंजळीत घेतल्याबरोबर राजाचं अर्धे देणं चालू आहे आणि एवढ्यामध्ये एक हरणी नुकतीच व्यालेली होती प्रसूत काळ तिचा चालू आहे आणि एवढ्यामध्ये त्या हरणीनं वाघाची डरकाळी ऐकली आणि वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर हरणीचा गर्भ गळाला आणि हरणी पळून गेली तो हरणीचा गर्भ हरणाचं वासरू ते पाडस राजाच्या हातामध्ये आलं राजानं त्या पिल्लाला हरणाच्या पाडसाला वरती आणलं त्याच राजा रक्षण करायला लागला ते पाडस दिवसेंदिवस वाढायला लागलं आणि महाराज राजा आपण खायचा त्याला खाऊ घालायचा आपण स्नान करायचा त्याला स्नान करवायचा राजाला हरणाचा लळा लागला राजानं राज्याचा त्याग केला पण हरणात गुंतला राजा गुंतला हरणात आणि राजा वृद्ध झाला एके दिवशी हरण दुसऱ्या हरणाच्या सोबत निघून गेलं कळपामध्ये आणि राजाला चिंता लागली कुठं असेल माझं हरण काय खात असेल पाणी प्याला असेल का सिंहानं वाघानं तर त्याला खाल्लं नसेल ना काय झालं असेल माझ्या हरणाचं राज्याचा त्याग केलेला राजा गुंतला कुठं हरणात गुंतला आणि
आणि राजा हरण्याच्या चिंतेमध्ये जळायला लागला. मृत्यू जवळ आला. राजा मरणार आहे एवढ्यात त्या हरणाचं पिल्लू राजाच्या जवळ येऊन उभं टाकलं. आणि मग तो राजा हरणाला पाहत पाहत गतप्राण झाला. आणि महाराज त्या राजाला दुसरा जन्म मृत्यू समयी हरण डोळ्यात असल्या कारणानं पुढच्या जन्मात तो हरिणच झाला. जड भरत राजा जड भरीत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरीत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरीत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरीत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरीत राजा हरणी गर्भा गेला. हरणी गर्भा गेला. वासनेने मृत्यू समयी जर आपली वासना कशात अडकली ना तर आपण कितीही जरी पुण्यात्मा असलो तरी त्याचाच जन्म घ्यावा लागतो. म्हणून मरताना काय वासना शिल्लक असली पाहिजे याचं आधीच नियोजन करून ठेवा. झाली ना तुमची तयारी? झाली का नाही तयारी जाण्याची? स्वैर्य धैर्याची म्हणतो मी. प्रत्येक क्षणाला आपण सावध असलं पाहिजे. का? कधी जावं लागणार आहे माहित नाही. पिशवी बांधून वळकटी बांधून आपण तयारच पाहिजे. आणि मृत्यू समयाला आपल्या डोळ्याच्या समोर काय असावं याचं नियोजन आपण आजपासून लावून ठेवलेलं पाहिजे. कारण ज्यावेळी मरायचंय ना म्हणून तो पितामह भीष्मानं म्हटलं होतं इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो यमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. तू माझ्या समोर उभं टाकावं आणि मी तुला पाहत पाहत माझ्या प्राणाची ज्योत मालवावी. महत्वाचं आहे. जड भरत राजा हरणाच्या जन्माला प्राप्त झाला.
आणि राजा 6 महिने हरिण राहिले कालिंजर नावाच्या वनामध्ये. जड भरत राजा हरिण झालेला आहे. आणि एके दिवशी कालिंजर नावाच्या वनाचा कडा ढासळला आणि कड्यामध्ये पडून त्या हरणाचा मृत्यू झाला. आणि तो पुढं ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला मुलाच्या रूपात. पण तो मतिमंद होता. कसा होता? मतिमंद. मतिमंद म्हणजे कळते ना, जास्त हुशार नव्हता. हुशारच होता पण वेड्यासारखाच वागत होता. हुशार जर माणूस झालं तर लोक काय काय काम लावतील सांगता येत नाही. माणसानं वेडच असावं. वेडा असलं म्हणजे जास्त लोक मागही लागत नाहीत आणि आपल्या मनाप्रमाणे वागता येतं. तुम्हाला काय वाटतं, शहाणा असाव का वेड? घरात जर एखादी बाई हुशार असेल, चपळ असेल, स्वयंपाकाचं तरबेज असेल तर लोक स्वयंपाक तिलाच लावतात. बाई तुला स्वयंपाक चांगला जमतो का माय, तू कर स्वयंपाक, आम्ही अलीकडचं आवरतो. अलीकडचं कामच राहत नाही. बिचारीला दिवसभर स्वयंपाकच करावा लागतो. मग नाही, सगळी काम माणसाला जमू नये गोविंदराव. पकवान जमला असता तर 3 तास कचेत बसायची गरज पडली असते का हो महाराज? सगळे काम जमू नये. सगळे जमणं म्हणजे डोक्याला तापच आहे. काय उद्धवराव पाटील? शेताकडेही करावं, युट्यूबचंही करावं, घरचंही करावं, सोयरे धायरेही करावं. सगळे काम नाही. हुशार असेल ना, सगळे काम त्याच्या पाठीमागे लागतात. म्हणून हा मतिमंदासारखा वागत होता. पण पूर्वीच्या जन्माची याला आठवण होती. दिवस रात्र भजन करत होता. रात प्राण दिवस भजन. आणि हा मोठा झाला. याची आई वारली. बापानं दुसरं लग्न केलं. त्याला 2-3 भाऊ झाले. त्या 2-3 भावाची लग्न झाली. हा मतिमंद याला कोणी बायकोच दिली नाही. याचं लग्न नाही झालं. आई नव्हती. मग भाऊजया म्हणायच्या, भाऊजी एवढं धुणं धुवा, मग तुम्हाला मी जेवायला देऊ. एवढी भांडी घासा, एवढं पाणी भरा, एवढं जाळण आणा, एवढं शेतातलं काम करा. काम लावायच्या मग खायला द्यायच्या. रात्रीचं शिळ उच्चिष्ट खाऊन पोट भरायचा. एके दिवशी तो शेताच्या बांधावरती जाऊन बसलेला आहे. रवोगण नावाचा राजा कपिल मुनीकडे ज्ञान संपादन करण्यासाठी चाललेला होता. राजाच्या पालखीला 4 खांदेकरी होते. पण अचानक एक खांदेकरी त्याचा तब्येत बिघडली आणि मेला. आता राजाच्या पालखीला एक खांदेकरी कमी पडत होता. ते 3 खांदेकरी म्हटले, महाराज थांबा, कुणी सापडतो का आम्ही पाहतो आणि घेऊन येतो. आणि हा बांधावरती बसलेला आहे भजन करत, श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. त्या सेवकांनी याला उचललं. चल म्हणे, राजाच्या पालखीला खांदा द्यायचाय. राजाच्या पालखीला खांद्या देण्यासाठी गेला. पालखीला खांदा दिला. पण रस्त्यामध्ये मुंगी दिसली का उडी मारायचा. रस्त्यामध्ये किडा दिसला का उडी मारायचा. का? आपल्या हातून पाप होऊ नये. उडी मारली का पालखी हलायची. राजाने विचारलं, का पालखी हलते रे? ते दुसरे 3 म्हटले, हा नवीन जो आलाय ना खांदेकरी, तो उड्यात मारतोय म्हणे. राजानं सांगितलं, गप गुमान चाल, अजिबात उड्या मारायच्या नाही, सरळ चाल. पण तो आधीच्या युगातला साधू आहे, तो महात्मा आहे, विचारपूर्वक त्याचं जगणं आहे. पुन्हा मुंगी आली का उडी मारायचा, कीटक आला का उडी मारायचा. राजानं पालखी थांबवली, हातामध्ये छडी घेतली आणि त्या रवोगण नावाच्या राजाने या जड भरताला मारायला सुरुवात केली. त्यावेळी राजा मारत होता आणि हा जड भरत हसत होता. मार मार राजा, मला मार, तू मला मारतच नाहीस. मी मृत्यूच्या पलीकडे कधीच पोचलेलो आहे. तू माझ्या शरीराला मारतो आहेस पण माझ्या जीवाला
मारू शकत नाहीस राजा, मार. काय होणार आहे तू मारल्यानं? राजावरून मारतोय आणि हा हसतोय. राजाने विचार केला, हा सामान्य नाही. राजाने विचार केला, हा सामान्य नाही. राजाने पाय धरले, सांगा तुम्ही कोण आहात? तुम्ही कपिल मुनी तर नाही आहात ना? माझी परीक्षा तर घेत नाही ना? नाही राजा, मी कपिल मुनी नाही, मी जड भरत आहे. राजानं सांगितलं, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही महात्म्य आहात. मला या भवसागरातून तरण्यासाठी ज्ञान प्राप्त करून द्या. त्या जडभरतानं रवोगण नावाच्या राजाला नरकाचं ज्ञान सांगितलं, जीवाच्या उद्धाराचं ज्ञान सांगितलं. रवोगण नावाचा राजाचा उद्धार केला आणि जडभरत हा स्वतः उद्धरून गेला. असं जडभरत आख्यान आपण या ठिकाणी असणारं पाहिलेलं आहे. जडभरताची कथा आपण पाहिली. आपल्याला जवळजवळ कथेचं ऍडजस्टमेंटच करावं लागणार आहे. आता आपल्याला कृष्ण जन्माचं आजच्या दिवशी वर्णन करायचं आहे. मग तिथपर्यंतची कथा जाऊन कृष्णाच्या जन्मापर्यंत आपल्याला जायचंय. मग आता सगळ्याच कथा जर सांगत बसलो तर कृष्ण जन्म आज होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे कळते ना, हा इंग्रजी शब्द आहे. एका ढोर्राक्यानं काय केलं सांगू तुम्हाला. एक इन केली होती. इन त्यानं अशी इन केली, शर्टाचा पुढचा भाग पॅन्टात आतमध्ये कोचला आणि पाठीमागचा असं सोडून दिलं मोकळं. मी रस्त्यानं चालू होतो, मला नवलच वाटलं. मी त्याला विचारलं, का रे बाबा, म्हणजे अशी काय इन केली? महाराज म्हणला, अशीच इन असते, तुम्हाला कळणार का पा म्हणला. मी म्हणलं, मला कळणार तर कळणार, पण तू सांग अशी का केली? म्हणलं, याला ऍडजस्टमेंट इन म्हणतात. कोणती? ऍडजस्टमेंट इन. मी म्हटलं का? म्हटलं पुढचा भाग शर्टाचा वगारानं खाल्लाय, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये खवलंय म्हणला. म्हणलं पाठीमाग का सोडलं? पाठीमाग का सोडलं? ते म्हणलं पॅन्ट फाटलाय म्हणून पाठीमाग शर्ट सोडलंय म्हणलं. असं ऍडजस्टमेंट आपल्याला करायचंय. राजा जड भरताची कथा आम्ही तुम्ही या ठिकाणी असणार पाहिलेली आहे. रवोगण नावाच्या राजाचा उद्धार राजावर जड भरताना केला आणि या ठिकाणी असणार आजामेळाचं आख्यान या ठिकाणी असणार आलेलं आहे. आजामेळ आख्यान आपल्याला थोडक्यात पाहून पुढे जायचंय. आजामेळ नावाचा ब्राह्मण पुत्र आहे. तो आजामेळ नावाचा ब्राह्मण पुत्र गुरुच्या घरी पाठांतर करण्यासाठी, गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी, शास्त्रार्थ शिकण्यासाठी राहिलेला होता. गुरूंनी सांगितलं, आजामेळा, माझं एक गावात काम आहे, थोडं गावात जाऊन येशील का? पण जात असताना जंगलाच्या रस्त्यानं जाऊ नको, मुख्य मार्गाने जा. आजामेळ्यानं ऐकलं नाही. आजामेळा जंगलाच्या रस्त्याने निघाला. एक वाईट पुरुष वाईट स्त्रीशी अवर्तन करत असताना आजामेळानं डोळ्यानं बघितलं आणि आजामेळ्या डोळ्यानं पाहिलं ती पाप, ती वासना मनामध्ये प्रवृत्त झाली आणि आजामेळानं एका वेश्येशी लग्न केलं. पाप कृत्य आजामेळा करायला लागला. त्या वेश्येपासून आजामेळ्याला 9 मुलं झाली. 9 मुलं. चोऱ्या करायला लागला, मारामाऱ्या करायला लागला, व्यभिचार करत होता, अनेकांची लुटालूट करत होता. वाम मार्गाला तो असणारा आजामेळा लागलेला आहे. बराच काळ गेला. गावाच्या बाहेर आजामेळ्याची वस्ती आहे आणि त्या वस्तीवरती काही साधू लोक आली. आजामेळ्याची पत्नी घरी आहे आणि ती साधू लोक आजामेळ्याला म्हणत होती, आजामेळा, साधू लोक आजामेळ्याच्या पत्नीला म्हणत होती, माई माई भिक्षाम देही माते. आजामेळ्याची पत्नी म्हणते, काय भिक्षा देऊ सांगा.
म्हणे भिक्षा तरी काही नका, पण आम्हाला पाणी मिळेल का? आजामेळ्याच्या पत्नीनं पाणीही दिलं, भिक्षाही दिली आणि ती सांगते तुम्ही निघा आता, इथं नका थांबू. का? माझा नवरा चोर आहे, मारेकरी आहे, तुम्हाला पाहिल, तुम्हाला तो मारेल, निघा तुम्ही आता, नका थांबू. ती साधू लोक म्हटली मारू दे आम्हाला, मार खाण्यासाठी आम्ही तयारच आहोत, पण एकदा तुझ्या मालकाला आम्हाला बघायचंच आहे. आणि एवढ्यामध्ये चोरी करून धनाचं गाठोडं डोक्यावरती घेऊन आजामेळ येताना बघितला. आणि आजामेळ्याची पत्नी म्हणते महाराज तुम्ही साधू आहात, जा निघून, माझा मालक बरा नाही, तो तुम्हाला मार देईल. साधू म्हटले मारू दे. आणि तो दूरनच ओरडत आला, कोण तुम्ही? गोसायांनो निघा, मागतकर्यांनो का आला? हे म्हटले तू आम्हाला गोसावी म्हण, मागतकारी म्हण, अथवा काहीही म्हण, आम्ही तुला मागण्यासाठी नाही आलो, तर तुझ्या दारामध्ये आम्ही बसलेलो आहोत. का बसलात? काय पाहिजे ती यांना दे आणि वाट पाठवून दे. ती म्हणते निघा, हा बरा नाही, याचा स्वभाव खराब आहे. ते म्हटले द्यायचं असेल तर माई तू नको देऊ, आम्ही त्याच्याकडूनच घेऊ. तो म्हटलं काय पाहिजे तुम्हाला? काही नको. त्याची पत्नी गर्भवती होती 10व्यांदा. हिच्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ना त्याचं नाव नारायण ठेव. जा म्हणे, तुम्ही म्हटलेलं मी करायला तयार आहे. साधू निघून गेले. 10व्यांदा तिनं पोराला जन्म दिला आणि त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायण आजामेळ्याचा एवढा लाडका होता, ती शेंडी फळ शेवटचं लेकरू एवढं लाडका असतं सगळ्यांचंच. मोठ्या लेकरावरती कुण्याही माईचा बापाचा जीव राहत नाही, जेवढा बारक्यावरती राहतो तेवढा. आता हे तुम्हाला सगळ्यात जास्त माहित आहे. आजामेळा मरायला टेकला. मृत्यू जवळ आल्याच्या नंतर आजामेळा हाका मारायला लागला, नारायण धाव, नारायण नारायण धाव. वर्ग नारायण काही आलं नाही, पण जगाचा मालक नारायण आला. नारायणाचे दूत आले आणि आजामेळ्याला विमानात बसवलं. आणि तिकडून यमाचे दूत आले. यमाचे दूत म्हटले हे गिराईक आमचं आहे. विष्णूचे दूत म्हटले हे गिराईक तुमचं नाही आमचं आहे. म्हणे का? अरे आयुष्यभर यानं चोऱ्या मारामाऱ्या केल्या. विष्णूचे दूत म्हणतात आयुष्यभर काही जरी केलं तरी मरताना यानं आमच्या मालकाचं नाव घेतलंय, हे आमचं गिराईक आहे, म्हणून नाव थोडं हिशोबानं ठेवत चला. आता आमची थोडी फॅशन झाली आजकाल. जुने लोक कशी नावं ठेवत होते हो, राम कृष्ण आकाश गोविंद. बघा बरं ही नावं आमच्या मायबापानं आमची नावं काय काय ना हिशोबानंच ठेवली. साहेबराव असं नाव आहे वजनदार आमच्या सिस्टम वाल्याचं. आताची नावं 80 नावं निघाली. 80 चिंट्या बंट्या पिंट्या काळ्या बांड्या भुर्या पिऊ चिऊ माऊ काऊ. एका महिना आपल्या लेकराचं नाव पिल्लू ठेवलं. पिल्लू काय ठेवलं? पिल्लू. ते पिल्लू रांगत 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 येऊन डोक्या एवढ्या नालीचा खड्डा होता, त्या खड्ड्यात पडलं. ते बारके 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 बारडीचे घराण हवे का? बाराडीच घराण हवे का? घडलेलीच घटना आहे. ते लेकरू खेळत खेळत नालीत पडलं आणि ती बारकी बारकी पोरं म्हणले त्याच्या माईला जाऊन पिल्लू पडलं पिल्लू पडलं पिल्लू पडलं पिल्लू पडलं पिल्लू नालीत पडलं पिल्लू. हिला वाटलं कोंबडीचं असेल, बकऱ्याचं असेल, शिडीचं असेल, कुणीच बघलं नाही.
संध्याकाळी ज्यावेळी पिल्लू घरी झालं नाही त्यावेळी म्हणजे पिल्लू कुठं आहे, पिल्लू कुठं आहे, पिल्लू कुठं आहे. लेकरं म्हणजे पिल्लू पडलं. आम्ही काय सांगत होतो तुम्हाला, पिल्लू पडलं. कुठं पडलं? नालीत पडलं म्हणजे पिल्लू. जाऊन वरती काढलं तर तोपर्यंत मेलं होतं. काय म्हणतो मी? मेलं होतं. असले नाक नका ठेवू, असले नाव ठेवू नका. नाव नारायण ठेवलं, यानं हाक मारली, नारायण धाव, नारायण धाव. जगाचा मालक आला. यमांच्या दूताचं आणि विष्णूच्या दूतांचं भांडण लागलं, लढाई झाली. यमांच्या दूतांना हरवलं, विष्णू लोकात घेऊन गेले आणि स्वतः यम आला. म्हणे विष्णू देवा, तुमचे लोक आमचं गिऱ्हाईक धरून आणले म्हणजे तुमच्याकडं. असं कसं रे, होऊ शकत नाही. असं विचारणा केली. काढा म्हणले खातं उकला. यानं आयुष्यभर मारामाऱ्या केल्या, चोऱ्या केल्या, व्यभिचार केला, वामवर्तन केलं. हे गिऱ्हाईक कुणाचं असू शकतं? म्हणजे तुमचं. पण म्हणे काय झालं? अंतकाळी यानं नाव माझं घेतलं. आयुष्यभर काही जरी केलं असेल तरी अंतकाळी यानं नाव माझं घेतलं. म्हणजे गिऱ्हाईक कुणाचं आहे? माझं आहे. अंतकाळी मुखाला आजामेळ्याच्या नाव आलं आणि आजामेळ्याचा उद्धार झाला. आजामेळा उद्धरून गेला. आजामेळा पापराशी नाम नेले वैकुंठासी. या नामानं आजामेळ्यासारखा उद्धार झाला. म्हणून तुम्ही सर्वजण उठून उभं टाकून 2 मिनिट नारायणाचं स्मरण करायचंय आणि मग आपलं पुढं 1-2 कथान कृष्ण जन्माकडे पळायचं आहे. उठून उभं टाका. उठायचं नाही का? तुमच्या मनात नसेल तर उठू नका, तसं काहीच नाही. फक्त तुमचे पाय मोकळे व्हावे यासाठी उठून उभं टाका म्हणतोय. नारायण नारायण